नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी सिनेमासृष्टीला एक से बढ़कर एक हिरो लाभले आहेत. यातीलच 90चे दशक गाजवणारे कलाकारांची पसंती आजही तीळ मात्र कमी न झाली. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अजिंक्य देव. अजिंक्य देव यांनी मराठी नाटक, चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. माझं घर, माझा संसार, माहेरची साडी यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी खरी ओळख मिळवली. तसं पाहिलं गेलं तर अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं. मात्र अजिंक्य देव वरवर जरी आनंदी दिसत असले तरीही त्यांनी मागील 2 वर्षांपूर्वी खूप काही दुःख सहन केलं आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मनोरंजन विषयातील अशाच अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आपल्या सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे दुःखद निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं. वडिलांच्या अशा अकाली जाण्याने अजिंक्य देव पूर्णपणे खचले होते, कारण रमेश देव यांना खूप जगायचं होतं. कारण त्यांनी या आधी अशा प्रसंगांना मात देत ठणठणीत घरी आले होते. पूर्णपणे ते त्यांच्या मूल्यावर आयुष्य. रमेश देव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये केली होती. त्यांनी जवळपास 285 हिंदी सिनेमे, 190 मराठी सिनेमे तसेच 30पेक्षा अधिक नाटकात काम केलं होतं. आंधळा मारतो एक डोळा या चित्रपटातून रमेश देव यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी नायकाबरोबरच खलनायकांच्या भूमिकाही केल्या होत्या. तर मित्रांनो, मराठीतील खलनायक रुबाबदार असू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं होतं. वडिलांच्या निधनानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईचे म्हणजेच सीमा देव यांचे देखील निधन झाले. त्यामुळे संपूर्ण सिनेमासृष्टीत शोककळा पसरली होती. मराठी सिनेमासृष्टी गाजवणारे अस्सल हिरे दुःखद वातावरण निर्माण करणारे झाले. आईवडिलांच्या अशा जाण्याने अजिंक्य देव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.